आता पाहूया मुंबई आणि पुण्यातल्या टॉप 9 बातम्या। मुंबईत तापमानाचा पारा वाढला, वाढत्या तापमानाच्या नागरिकांना झळा, तापमानाचा पारा आणखी वाढण्याची शक्यता। मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7 तलावांमध्ये यंदा फक्त 17% पाणीसाठा शिल्लक, गेल्या वर्षीच्या तुलनेत पाणीसाठा घटला। लोकलमधील गर्दीमुळे 3 प्रवाशांचा मृत्यू झाल्यानंतर मध्य रेल्वे प्रशासन आता ॲक्शन मोडवर। लोकलमधील गर्दी नियंत्रणासाठी रेल्वे बोर्डाला पत्र पाठवणार, मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक रामकरण यादव यांची माहिती। भूमिगत गटारांची सफाई यंत्राद्वारेच करा, सफाई कामगारांच्या सुरक्षेसाठी नगरविकास विभागाच्या पुन्हा सूचना। साफसफाई करताना कामगारांचा मृत्यूच्या घटनांमुळे दिले आदेश। नवी मुंबईत 535 इमारती महापालिकेकडून धोकादायक म्हणून जाहीर, 50,000 नवी मुंबईकरांचा जीव टांगणीला। पुणे जिल्ह्यातील धरणांनी तळ गाठला, जिल्ह्यातील धरणांमध्ये फक्त 14% पाणीसाठा शिल्लक, 7 धरणांची पाणी पातळी 10%च्या खाली। मतदानाचा टक्का वाढण्यासाठी निवडणूक आयोगाच्या उपाययोजनांवर भर, घरोघरी जाऊन प्रबोधन, मतदान केंद्रावर वेटिंग रूम आणि उष्णतेच्या लाटेमुळे मतदान केंद्रावर ओआरएसची व्यवस्था। दक्षिण पुणे परिसरातील गावांमध्ये आता भीषण पाणी टंचाई, धरणांनी तळ गाठल्यामुळे ग्रामस्थांना आता पाणी टंचाईचा करावा लागणार सामना। पुणे जिल्ह्यातील तळेगाव, ढमढेरेत 43 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद, शिरूर, पुरंदर आणि इंदापुरातही उन्हाचा कडाका।